ईद मिलादुन्नबी निमित्त पांढरकवडा येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न. 142 युनिट रक्त संकलित. मानवतेची सेवा आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देत सर्वधर्मीय तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग. हजरत मोहम्मद पैगंबर यांनी संपूर्ण मानवजातीला बंधुभाव, दया, परोपकार आणि संकटग्रस्तांना मदत करण्याची शिकवण दिली आहे. ज्याने एका निष्पापाचा जीव वाचवला त्याने जणू संपूर्ण मानवजातीचे प्राण वाचवले. हा मोहम्मद पैगंबर यांचा उदात्त संदेश प्रत्यक्ष कृतीत आणत दिनांक 26 ऑगस्ट 2026 ला पांढरकवडा येथे ईद मिलादुन्नबीच्या पवित्र पर्वावर भव्य ऐच्छिक रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. मुस्लिम युवावर्ग पांढरकवडा आणि एकनील ब्लड सेंटर यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक शहीद नागेश्वर जिड्डेवार भवन येथे हे शिबिर पार पडले. या उपक्रमात सर्वधर्मसमभावाचे दर्शन घडवत विविध धर्म व समाजातील तरुणांनी तब्बल 142 युनिट रक्त संकलित केले. कार्यक्रमाचे उद्घाटन जामा मशिदीचे अध्यक्ष मौलाना काजी गजनफर साहब यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मौलाना अबूजर कासमी साहब, उपनगराध्यक्ष आतिश चव्हाण, पोलीस निरीक्षक LD तावरे, सभापती शैला मनसूर पटेल, बांधकाम सभापती प्रफुल्ल जिड्डेवार, नगरसेवक स्वप्नील उपलवार, माजी नगरसेवक साजिद शरीफ, डॉक्टर अभिनय नहाते, डॉक्टर अरशद काजी, डॉक्टर नावेद पटेल, डॉक्टर रिजवान शेख, डॉक्टर सय्यद मुजममिल, नगरसेवक मोहम्मद युसुफ, तसेच माजी नगरसेवक बंटी जुवारे, मोहसिन काजी, शोएब काजी, अनीस पोसवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. रक्तदानातून सामाजिक सलोख्याचे दर्शन. पैगंबर मुहम्मद यांच्या जन्मोत्सवानिमित्त केवळ धार्मिक उत्सव साजरा न करता मानवकल्याणाचा मार्ग स्वीकारत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे उपस्थितांनी कौतुक केले. रक्ताला कोणताही धर्म वा जात नसते. एका व्यक्तीचे रक्त दुसऱ्याचे प्राण वाचवून माणुसकीचे नाते घट्ट करते, हाच विचार या शिबिरातून अधोरेखित झाला. पांढरकवडा परिसरातील सर्वधर्मीय युवकांनी सकाळपासूनच मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी पांढरकवडा शहरातील विविध प्रभागांतील मुस्लिम बांधव, सामाजिक कार्यकर्ते आणि युवकांनी विशेष परिश्रम घेतले. एकनील ब्लड सेंटरच्या वैद्यकीय चमूने रक्त संकलनाचे कार्य सुरळीत पार पाडले. समाजातील गरजू रुग्णांना वेळेवर रक्त मिळावे आणि समाजात शांतता व एकात्मतेची भावना वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने पार पडलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. प्रतिनिधी न्यूज 24 आपकी आवाज.